नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता, सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस जरी पडत असला तरी पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही स्थिती बदलून 9 तारखेपासून पाऊस जो आहे हा खूपच कमी होणार आहे. त्याच्यानंतर पावसामध्ये 8 ते 10 दिवसाचा खंड हा पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची स्थिती कशी होईल हे आपण त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र महाराष्ट्राची सध्याची स्थिती पाहिलीत तर पाहू शकता, बहुतांश जे आहे यामध्ये व्ह्यूअर्स असतील आपल्या, यांच्या कमेंट आल्या होत्या. कमेंटमध्ये की त्यांचं म्हणणं होतं की जर अल्निनो होता तर पाऊस कमी व्हायला पाहिजे होता. तर पाहू शकता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याचा हा पडणारा पाऊस फक्त याच भागामध्ये सध्या पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर इकडे सुद्धा पाऊस केलेला आहे. मात्र जर तुम्ही हा भाग पाहिलात, हा एवढा भाग, तर या भागामध्ये पाऊस खूपच कमी आहे. म्हणजे हलक्या स्वरूपाचा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बाकीच्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, या भागामध्ये पाहायला मिळतो. लातूरकडचा जो खालचा भाग आहे यामध्ये खूप कमी पाऊस आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कमी दाबाचा पट्टा जो आहे, लो प्रेशर ट्रफ, याच कारणामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे गेल्या 1 ते 2 दिवसामध्ये झालेला आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये सुद्धा स्थिती तशीच कायम राहणार आहे. व्हिडिओमध्ये खाली सुद्धा आपण ती माहिती पाहणार आहोत आणि याच कारणामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 9 तारखेची स्थिती शेवटीला आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने यामध्ये 9 तारखेला बदल होतोय. तर सध्या जर पाहिलं तर पाहू शकता, हा कमी दाबाचा पट्टा बरोबर मुंबईवर यामध्ये ट्रफ स्थित आहे आणि या कारणामुळे पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणावर सध्या चालू आहे. उद्यासुद्धा ती स्थिती असेल. तर उद्याचा आपण पाहिला जर यामध्ये प्रिसेप्शन मॅप, तर पाहू शकता यामध्ये पहिल्यांदा आजची स्थिती, आजची लाईव्ह स्थिती आपण पाहतोय यामध्ये. तर पाहू शकता, या सगळा जो ऑरेंज कलरचा जो पट्टा दिसतोय संपूर्ण भाग, या भागामध्ये सध्या जोरदार पाऊस जो आहे 100 ते 150 mm पेक्षा जास्त जोरदार पाऊस हा पाहायला मिळतोय. घाटमाथा परिसरामध्ये त्याच्यापेक्षा डबल पाऊस हा पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर हा पट्टा असा पुढे सरकतोय या भागामध्ये. तर इकडे गुजरातमध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे. त्याच्यानंतर नाशिकचा, वारणाचा हा भाग जो आहे या भागाकडे. त्याच्यानंतर हा पट्टा 2 ते 3 दिवसामध्ये पुढे जो आहे मध्य प्रदेशकडे जाणार आहे. त्या कारणामुळे इथून पाऊस पूर्णपणे कमी होईल. ही झाली आजची स्थिती आहे. उद्या 6 तारखेचा जर आपण मॅप पाहिला तर 6 तारखेचा मॅप कसा दिसतोय तो सुद्धा पाहूयात. हा या ठिकाणी पाहू शकता 6 तारखेचा मॅप दिसतोय. थोडासा पट्टा अजूनही मुंबईवर त्याच पद्धतीने स्थित राहिलेला दिसतोय. या ठिकाणी पाहू शकता हा डार्क कलर आहे, तर थोडासा वरती आला आहे. मात्र या भागामधून थोडासा पाऊस कमी होऊ शकतो. तरीसुद्धा इकडच्या वरच्या भागामध्ये पाऊस जो आहे उद्यासुद्धा अशा स्थितीमध्ये पाहायला मिळेल. या भागामध्ये पाहू शकता गुजरातकडे हा पाऊस गेलेला आहे. त्याच्यानंतर इंदोर या भागाकडे हा पट्टा वरती ट्रफ सरकलेला आहे. इंदोर, भोपाळ या भागामध्ये पाऊस गेलेला आहे. त्याचवेळी आपण सांगितल्या पद्धतीने इथे जर पाहिलं तर पाहू शकता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. इथे जो दाब आहे यामध्ये 996 HP दाब जो आहे मुंबईवर, तोच दाब पुढे 998 HP भोपाळवर आहे. तर या कारणामुळे हा दाब इकडे सरकलेला आहे. मात्र संपूर्ण जो महाराष्ट्र आहे, बाकीचा विदर्भ, मध्य महाराष्ट्र, यामध्ये आत्तासुद्धा पाऊस कमी आहे आणि यानंतर सुद्धा पाऊस हा कमी राहणार आहे. सध्या फक्त पाहिलं तर आज या भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला आहे. अकोला असेल, अमरावती या भागामध्ये आज जोरदार पाऊस पाहायला मिळाला आहे. मात्र उद्यापर्यंत स्थिती ही बदलून जाते, कारण तो ट्रफ वरच्या भागामध्ये सरकतोय. 6 तारखेला मुंबईमध्ये मात्र, कोकण किनारपट्टी मात्र अजूनही ती स्थिती कायम राहू शकते. त्याच्यानंतर झाला 6 तारखेचा, आपण त्याच्यानंतर पाहणार आहोत यामध्ये 7 तारखेचा मॅप. तर 7 तारखेला सुद्धा स्थिती ही त्याच पद्धतीने राहते, कारण हा ट्रफ पुढे सरकतो. या पद्धतीने मुंबईसाठी थोडासा पाऊस जो आहे आजचा आणि उद्याच्यापेक्षा 7 तारखेला कमी होईल. मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस तरीसुद्धा या भागामध्ये पाहायला मिळेल. इथे या भागामध्ये ट्रफ सरकताना छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा जो भाग आहे, अमरावती या भागामध्ये पाऊस थोडासा वाढेल. त्याचबरोबर इकडे सुद्धा पाहिलं तर पाहू शकता इकडे थोडासा भाग जो आहे विदर्भाचा, या भागामध्ये सुद्धा पाऊस पडेल. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस जो आहे हा सुरू होणार आहे, कारण पूर्णपणे ट्रफ हा त्या भागामध्ये सरकतोय. त्याच्यानंतर तर 8 तारखेला थोडीशी स्थिती कायम राहील. पाऊस मात्र
कमी होणार आहे महाराष्ट्रामधून. बाकी महाराष्ट्र पाहिला तर पाहू शकता जो अल निनोचा आपण प्रभाव बनतो फक्त कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जो लो प्रेशर ट्रफ आहे त्याच कारणामुळे पाऊस हा पाहायला मिळालाय. मात्र खरी गोष्ट अशी आहे की अल निनोचा प्रभाव आहे, मान्सून हा कमजोरच आहे. पाहू शकता बाकीच्या भागामध्ये पाऊस हा खूपच कमी प्रमाणामध्ये कमजोर असा पाऊस हा पाहायला मिळतोय. त्याची स्थिती हा 9 तारखेचा प्रिस्क्रिप्शन मॅप हा खूपच महत्त्वाचा असणार आहे. पाहू शकता कशी अवस्था बदलत आहे, कशा पद्धतीने वातावरण हे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. हा जो मधला पट्टा आहे मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भाचा हा संपूर्ण कोरडा होतोय. या भागामध्ये अजिबात पाऊस हा पाहायला मिळत नाहीये. त्याचवेळी मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये हलका भुरभुर अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे हलका एकदम हा पाहायला मिळेल. त्यामुळे 9 तारखेपासून पुढचे 7 ते 8 दिवस संपूर्ण पाऊस जो आहे महाराष्ट्रामधून गायब झालेला पाहायला मिळतोय. आणि इथेच अल निनो जो आहे ही स्थिती आपल्याला पुन्हा एकदा जाणवते. कारण फक्त जो कमी दाबाचा पट्टा होता या भागामधून सरकून हा इकडे पुढे गेला, मध्य प्रदेशमध्ये गेला, तो पाऊस सुद्धा त्याच्याबरोबर घेऊन गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर पाऊस जो आहे कमी होऊन ऊन पडेल आणि त्याचबरोबर खूपच हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. काही भागामध्ये तर अजिबात पाऊस होणार नाहीये. तर ही स्थिती पुन्हा एकदा बदलणार आहे. पुन्हा एकदा यामध्ये बदल होऊन 16 ते 17 तारखेपर्यंत अशी स्थिती पुढचे 8 ते 10 दिवस कायम राहू शकते. मात्र त्याच्यानंतरनं 17 ते 18 तारखेपासून 18-19 जुलैपासून पुन्हा हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. परंतु आत्ता जसा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला जोरदार स्वरूपाचा मुंबई असेल कोकण किनारपट्टी तशा स्वरूपाचा पाऊस कदाचित होणार नाही. त्याच्यासाठी पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा जो आहे लो प्रेशरची आवश्यकता असणार आहे. तर ओव्हरऑल जर सगळी माहिती तुम्ही चेक केली तर अल निनोचा प्रभाव हा 100% आहे तसाच आहे. ज्या यावेळी कमेंट केली होती, जे कमेंट आहेत आपल्या आल्या होत्या व्हिडिओवर, त्यांना असं सांगू इच्छितो की 100% जो अल निनोचा प्रभाव आहे हा आत्तासुद्धा तसाच कायम आहे. फक्त जो कमी दाबाचा पट्टा होता याच कारणामुळे पाऊस जो आहे हा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ती स्थिती जुनी स्थिती आपली कायम राहणार आहे. त्याच्यानंतर जुलैचा शेवटचा आठवडा कदाचित एखादा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर पाऊस हा वाढू शकतो. त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.